नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. जगामध्ये आपल्याला काही काही माणसं अशी दिसतात, की त्यांची प्रामाणिकपणे अशी समजूत असते, की आपल्या अवतीभोवतीची जी माणसं आहेत, त्यांना सरळ करण्यासाठी प्रत्यक्ष भगवंतांनी आपल्याला पृथ्वीवर पाठवलंय. त्यांच्यातलेच अधोरेखित म्हणता येतील असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. असं मी म्हटलं तर तुम्हाला अजिबात शंका येणार नाही. परंतु मी म्हणते किंवा तुमची जी समजूत आहे त्याच्यासाठी एक पुरावा असण्याची गरज आहे. आणि हा जो पुरावा आहे ना, तो अतिशय सिंपल आहे, पण तो तुमच्या कानी घालायला पाहिजे. तेव्हा लक्षात येईल तुमच्या, की ह्या माणसांनी नेमकं कमावलं काय आणि गमावलं काय? असा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. मार्च 2025 मध्ये साहेबांनी एक पाऊल उचललेलं होतं. त्याच्या अगोदर म्हणजे 20 जानेवारीला त्यांनी जेव्हा शपथ घेतली, तेव्हाच त्यांनी जाहीर केलेलं होतं, की कॅनडा हे अमेरिकेचं 51वं राज्य होऊन जाईल म्हणून. आणि त्याच्यानंतर कॅनडाने अत्यंत तिखट प्रतिक्रिया दिलेली होती. त्या सगळ्याला काही साहेब जुमानत नाहीत. मार्चमध्ये त्यांनी जाहीर केलं, की कॅनडामधून जे काही ॲल्युमिनियम आयात केलं जाईल, त्याच्यावरती 25% टॅरिफ लावला जाईल. आता हे झाल्यानंतर अर्थातच कॅनडा खवळला आणि 25% टॅरिफ देऊन ॲल्युमिनियम सारखी वस्तू आयात करायची, ती आयातदाराला काही किफायतशीर राहत नाही. तेव्हा कॅनडाने आपल्या ॲल्युमिनियमसाठी अन्यत्र गिराईक शोधायला सुरुवात केली. गिराईकं तर तुम्हाला मिळत जातात आजच्या घडीला. त्यामुळे अमेरिकेला नको असेल तर दुसरीकडे कुठे? अशा ह्यानी कॅनडाने आपले प्रयत्न चालू केले. इथे दरम्यानच्या काळात साहेबांनी काय करावं, की हा 25% चा जो टॅरिफ होता, तो आणखी जूनमध्ये वाढवला आणि तो 50% करून घेतला. म्हणजे जी काही शक्यता धूसर जरी असली, ती सुद्धा आता पूर्णपणे मंदावली. म्हणजेच असं आहे, की मी काय म्हणते, की अचानक टॅरिफ लागू झाल्यानंतर कुठचीही कंपनी त्यांचे जे काही आयात करण्यासाठी त्यांनी करार केलेले असतात, तर ते करार काही ताबडतोबीने रद्द करत असं नाही. कारण त्यांना सुद्धा दुसरी जर का नवी कंपनी शोधायची झाली, तर ती शोधायची कुठे? त्याला महिना 2 महिने तर जातात, तेव्हा ते चालू राहतं. 25% देऊन सुद्धा थोडीफार कदाचित आयात झाली असेल. 50% नंतर तर ती शक्यता सुद्धा मावळून गेली. कॅनडाने सुद्धा आपले आपले प्रयत्न चालू केले. दरम्यानच्या काळात महाशय उठले आणि मध्य पूर्वेमध्ये गेले. मध्य पूर्वेमध्ये त्यांनी प्रचंड मोठे अ, करार केल्याचं तुम्हाला आठवत असेल. 4 देशांचा दौरा झाला. संयुक्त अरब अमिरातीमध्ये गेले ते आणि तिथे त्यांनी 2 कंपन्यांबरोबर ॲग्रीमेंट केलं. आता ह्या 2 कंपन्यांचं नाव काय आहे ते आपण बघूया 1 मिनिटात. अ, एक आहे ती एमिरेट्स ग्लोबल ॲल्युमिनियम आणि दुसरी सेंच्युरी ॲल्युमिनियम. ह्या दोन्ही कंपन्यांनी एक जॉइंट व्हेंचर आम्ही अमेरिकेत करू अशी हे दिली. मार्च 2026 मध्येच हे जॉइंट व्हेंचर अनाउन्स झालं आणि त्याच्यानंतर त्याचा पाठपुरावा झाला. आता हा नेमका प्रायमरी त्यांचा प्लांट कुठे असेल, काय असेल हे सगळे डिटेल्स हे अलग बात आहे. पण अमेरिकेला याच्यामधून साधारण 5 लाख टन ॲल्युमिनियम मिळावं अशी व्यवस्था केली जाईल. ह्याच्यासाठी हे जॉइंट व्हेंचर जे आहे त्याची अनाउन्समेंट झाली. जरी अनाउन्समेंट झाली तरी देखील एक गोष्ट असते, की प्रत्यक्षामध्ये तिथे कारखाना उभा राहून तिथे उत्पादन सुरू व्हायला काही काळ जायला असतो. तुम्ही घोषणा जरूर केलीत. मधल्या काळामध्ये काय करणार? 50% टॅरिफ देऊन तर घेता येत नाही ॲल्युमिनियम. मग मध्य पूर्वेकडून अमेरिका मधल्या काळामध्ये ॲल्युमिनियम घ्यायचं आणि नंतर ह्या 2 कंपन्यांनी मूळ अमेरिकेतच आपला प्लांट सुरू करायचा. म्हणजे एकंदरीतच अमेरिकेला आयात करावं लागणार नाही. म्हटलं तर धोरण व्यवस्थित आहे. म्हटलं तर मूर्खपणा आहे. का? कारण तुम्हाला जर का अशी जॉइंट व्हेंचरबद्दल खात्री होती, तर कॅनडाला लाथ घालण्याची काय गरज होती? हे कारखाने सुरू झाल्यानंतर सुद्धा तुम्ही टॅरिफ वाढवू शकला असता. पण नाही, मला आत्ताच सगळं करायचं आहे आणि आत्ताच मला 25% वरून 50% वर पण टॅरिफ द्यायचा आहे. तेव्हा हे सगळं करून झालं. आता पंचाईत आली, की कॅनडा तर दुरावला. कॅनडाने आपल्याकडचं प्रोडक्शन जे आहे, ते अन्यत्र विकायला सुरुवात केली. इकडे काय झालेलं आहे? आखाती युद्ध. ते कोणी केलं?
आमच्याच हाताने आम्ही सुरू केलं. त्याचा परिणाम काय झाला, तर आता UAE मधून ॲल्युमिनियम येऊ शकत नाही, कारण सगळी जहाजं तिकडे अडकून पडलेली आहेत. तेव्हा आता ना पुरवठा UAE कडून, ना कॅनडाकडून आणि स्वतःच्या देशामध्ये कारखान्याचं काय झालं, हे विचारायचं नाही. कारण ते अर्थातच एक लाँग टर्म प्रोजेक्ट्स असतात ही. ती काय अशी चुटकी वाजवली की तयार होत नसतात. तेव्हा आपल्याच पायावर धोंडा कसा पाडून घ्यायचा, ह्याचे जर का तुम्हाला शिक्षण हवं असेल, तर त्याच्यासाठी अत्यंत उत्तम शिक्षक जे आहेत ते आजचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आहेत. ॲल्युमिनियम हे एक उदाहरण आहे आणि ते उदाहरण तुमच्या समोर ठेवलं, अशी अनेक उदाहरणं आहेत. अशीच एक कथा हेलियम वायूबद्दलची आहे आणि तिच्याबद्दल मी वेगळा व्हिडिओ जरूर करीन. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. लक्षात घ्या, मोदी तुम्ही कधीही असं बघणार नाही की अशी घिसाडघ्याईनी पावलं मोदींनी टाकलेली. ते आधी पर्यायी व्यवस्था करतात आणि मग आवाज करतात. आपण तेलाच्या बाबतीमध्ये बघितलं, मी ते सांगितलं सुद्धा, हरदीप आपले जे मंत्री आहेत त्यांनी आतापर्यंत आपण 5-6 देशांकडून तेल आणत होतो. ती यादी आता 27 देशांपर्यंत लांबवलेली आहे. म्हणजे तुमची मागणी सुद्धा वाढते आहे, ही गोष्ट खरी आहे. पण तुम्हाला तेल देऊ शकणारे 27 देश शोधून काढले. त्यांच्याशी करार केले, तेव्हा मग तुम्ही दुसऱ्या कोणाबरोबर तरी पंगा घ्यायला मोकळे होता. इथे पंगा आधी घ्यायचा आणि शोधाशोध नंतर करायची. आधी तहान लागली, की मग विहीर खणायला घ्यायची. ही सगळ्या ज्या म्हणी आहेत ना, त्या सगळ्या म्हणी अगदी चपखल जर कुठे बसत असतील, तर त्या आजच्या अमेरिकेला बसतात. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य असंच चालू ठेवा. नमस्कार.